कालची भाषणं पाहिली आपण या सभागृहामध्ये। अध्यक्ष महोदय, सरकारमध्ये राहून सरकारचीच मागणी, सरकारचीच मंडळी म्हणतायत आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला मिळालं, आमच्या समाजाला मिळालं पाहिजे। अरे कोणी थांबवलं तुम्हाला? तुमचे हात बांधलेत? तुमचे हातपाय बांधले का कोणी? तुमच्या तोंडाला पट्ट्या चिपकवल्या का कोणी? तुमच्या हाताला कोणी काही थांबवलं काय? का देत नाही तुम्ही? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख या राज्यामध्ये चाललाय। उपोषण बसले की तारीख द्यायची, तारखेवरून घोड, आणि त्या तारखेवर तारीख दिल्यामुळं हे राज्य अशांत झालं। अध्यक्ष महोदय, समाजाविरुद्ध उभं झालाय। एकमेकाकडे शत्रू म्हणून या राज्यातील समाज बघतोय। पिढीजात अनेक वर्षापासून गुन्ह्या गोविंदानं या या गावा महाराष्ट्रामध्ये राहणारा समाज एकमेकाच्या सुखदुःखाचा साथीदार, एकमेकाचा वैरी होऊन बसलाय। एकमेकाला खांद्यावर घेणारा माणूस एकमेकाला आता अंत्यविधीच्या खांद्यावर घ्यायसाठी तयार झाला। हे कुणामुळे झालं? कशामुळे झालं? कोणी भडकावलं? सरकार म्हणून जबाबदारी नाही तुमची। राज्य अशांत करत असताना कोणी असू दे, माईचा लाल किती मोठा असू दे, राज्याला जर अशांत करत असतील तर त्याच्यावर कारवाई करायचं धाडस तुमचं नव्हतं काय? का केलं नाही तुम्ही? उलट आगीमध्ये तेल लावायचं काम टाकलं, आगीमध्ये तेल टाकायचं काम तुम्ही केलंय। सरकार म्हणून करायला हवं होता, पण भडकवण्याचं काम झालं। कोणाला कोणाचा पाठिंबा म्हणून सांगायचा? कोण कोणाच्या पाठीमागे आहे म्हणून सांगायचा? घटना दुरुस्तीचा विषय आला। अध्यक्ष महोदय, एक कारण इथे बाबांनी, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भाषण केलं, त्याचा विषय इथे झाला। जरा गांभीर्यानं ऐका। निवळ पवार तुमच्या विरुद्ध बोलत नाही, मला विरोधी पक्ष नेते मी ऐकतोय। नाही, बसून बोलू नका म्हणून सांगा। मी नाही तर कोणाचं भाषण होऊ देत नाही। माझा एवढा आवाज आहे। विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब मी ऐकतोय। मी बोलतोय महाराष्ट्र अशांत, महाराष्ट्राला शांत करण्यासाठी बोलतोय, दात काढण्यासाठी नाही। इथे काही गंमत झाली नाही। दोन समाज एकमेकाच्या वैरी झालेत आणि दात काढत बसतो, आम्ही हसत बसतो, लाज वाटत नाही आम्हाला। अध्यक्ष महोदय, इथे विषय काय आहे? कोणी कोणाला द्यायचं, कोणी कोणाचं संरक्षण करायचं? काय झालं मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात? आज जबाबदारीने सांगतोय,